लातूर शहरामधून डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब, नांदेडमधून वसंतराव चव्हाण साहेब, सोलापूरमधून प्रणिताताई शिंदे, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर दादा व बीड विभागातून बजरंग दादा सोनवणे अशा अपेक्षित उमेदवारांनी यश संपादन केलं आहे. परंतु हे यश त्यांचं नसून जनतेच आहे. म्हणून मतदान करणाऱ्या सर्व जनतेचे मी हार्दिक धन्यवाद करते आणि त्यांचे अभिनंदन करते की त्यांनी अपेक्षित उमेदवारालाच निवडून आणण्यासाठी मतदान केलं आहे. पण निवडून आलेल्या खासदारांना मी सांगू इच्छिते की उतू नका, मातू नका, घेतला वसा कधीही टाकू नका. जर एखादा गरीब व्यक्ती जर तुमच्या चौकटीवर कबाड कष्ट करून 200 रुपयाचा गुच्छ घेऊन आलेला असेल तर त्याचा गुच्छ हिसकावून फेकून देऊ नका. त्याच्या पाणावलेल्या डोळ्याकडे बघा आणि तो आणलेला गुच्छ नसून त्या गुच्छेमध्ये त्याच्या ज्या काही अडचणी असतील, प्रॉब्लेम असतील, ज्या त्यांच्या समस्या असतील ते साठवून तुमच्याकडे आलेले असतात. त्यांच्या समस्या सोडवायचा प्रयत्न नाही तर 100% त्यांच्या समस्या सोडवा. पुढच्या 5 वर्षात तुम्हाला स्वतःचा प्रचार करायची गरज लागणार नाही. जनता स्वतः प्रचार करून तुम्हाला निवडून आणेल. तुम्ही जनताचं मन सांभाळा, जनताच्या अडचणी समस्या सोडवा. जनता तुमचं सिंहासन नक्कीच सांभाळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.